जय श्रीकृष्ण। आज आपण बनवणार आहोत मुगाचे लाडू। त्यासाठी आपण 2 वाट्या मूग घेतले, ते छान भाजून घेणार आहे। त्याचा रंग बदलेपर्यंत अशा प्रकारे भाजून घेतले। ते थोडेसे गार होऊ दिले, मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपण ते रवाळदार बारीक करून घेणार आहे। म्हणजे फार बारीक पीठ नाही करायचं, थोडंसं रवाळदार बारीक रव्यासारखं। अशा प्रकारे आपण हे पीठ तयार करून घेतलं। आपण ते पीठ आता एका भांड्यात काढून घेऊ आणि त्याच भांड्यामध्ये आपण आता 1 वाटी खडी साखर घेतली आहे। त्यात 5-6 वेलदोडे टाकून घेतले। आता हे पण आपण मिक्सरला बारीक करून घेऊ। आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात 1 चमचा तूप टाकून घेतलं आहे। त्यात आपण आता काजू बदामचे तुकडे टाकून घेतले, बारीक केलेले तुकडे। हे थोडेसे भाजून घेऊ आपण, फार लाल नाही करायचे, थोडे भाजून घ्यायचे। आणि त्यातच आपण आता ही 2 चमचे खसखस टाकून घेऊ। ही खसखसही भाजून घ्यायची थोडीशी भाजले गेलं की आपण ते आता काढून घेऊ। आणि त्याच कढईमध्ये आता आपण हे जे मूग दळले होते ते परत एकदा आपण भाजून घेऊ। ह्या लाडूसाठी तूप काही फार लागत नाही, एक अर्धा पाऊण वाटी तूप पुरेसं असतं, तेवढं तूप मी घेतलं आहे। आता हे पीठ चांगलं भाजून घेते आणि मग जसं लागेल तसं तूप टाकून मी हे भाजून घेतलेलं आहे। ते स्किप झालं तूप टाकतानाचं दाखवताना। आता त्यात आपण 1 वाटी खोबरं टाकून घेतलं आहे। ते खोबरंही आपण आता या पिठासोबत छान भाजून घेऊ। त्याचा असा खमंग वास येईपर्यंत आपण त्याला भाजून घेणार आहोत। अशा प्रकारे आपलं हे पीठ भाजून झालेलं आहे। तर ही अर्धी वाटी मी ताज्या दुधाची साय घेतली आहे, ती आपण टाकून घेऊ। साई टाकल्यामुळे काय होतं आहे की थोडासा याला मऊपणा येतो आणि पीठही थोडंफार फुलतं, मऊ होतं, त्यासाठी टाकायचं। आणि ते आता भाजून झाल्यानंतर परातीत काढून घेतलं आणि गार होऊ द्यायचं। थोडंसं कोमट असतानाच त्यात आपण आता जी बारीक केलेली पिठी साखर होती ती टाकून घेतली। हे काजू बदामचे तुकडे टाकून घेतले आपण त्यातच आणि हे पीठ चांगलं आपण एकजीव करून घेऊ। हे हाताने असं चांगलं एकजीव करून घेतलं आणि असा छान लाडू वळला जातोय। हा लाडू वळला जात नसेल तर त्यात आपण अजून थोडंसं तूप टाकायचं, 1-2 चमचे, किंवा मग मिक्सरच्या भांड्यामध्ये चालू बंद करत थोडंसं फिरवून घ्यायचं। मग लाडू एकदम मस्त बांधले जातात, असा छान लाडू होतो। आता हे सगळे लाडू आता आपण अशा प्रकारे बांधून घेऊ। एकदम पटापट हे लाडू बांधले जातात, शेवटपर्यंत छान बांधले जातात। आणि हे लाडू खायलाही फार स्वादिष्ट लागतात। लहान मुलांच्या छोटे भुकेसाठी हे लाडू तर फारच उत्तम। छोटे छोटे लाडू मस्तपैकी बांधून घेतलेले आहेत आपण। चला, बघितले, धन्यवाद। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।